सोलापूर शहरातील विडी उद्योगात हजारोच्या संख्येने विडी वळण्याचे काम प्रामुख्याने महिला काम करतात। या महिला कामगारांना कायद्याचे लाभ आणि कामगार कायद्याच्या तरतुदीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे काम स्थानिक विडी कारखानदार करत आहेत। कामगारांना आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस काम दिले जाते आणि त्यांच्यात 2 ते 2.5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त काम दिले जाते आणि 1-2 दिवसांनी एकदा बोलावले जाते। त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असून मजुरीच्या आशेने कामगार तक्रार करण्यात नसले त्यामुळे त्यांच्या ग्रॅज्युटी आणि पेन्शनवर परिणाम होणार आहे। याची रीतसर तक्रार C2 संलग्न लालबावटा विडी कामगार युनियनच्या वतीने 6 कामगार आयुक्त सोलापूर यांच्याकडे केली आहे। यावर तातडीने हस्तक्षेप करून घडत असलेल्या अनुचित प्रकारावर आळा न घातल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा C2चे नेते माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी दिलाय। आज लालबावटा बिडी कामगार युनियनच्या माध्यमातून आम्ही आज सहाय्यक कामगार आयुक्ताला आम्ही निवेदन देण्यासाठी आलेला आहोत। ह्या देसाई बिडी कारखान्यामध्ये 1 दिवस आडमाप म्हणजे 4-4, 5-5 हजार, 10-10 हजारपर्यंत माप द्यायला सुरू केलेलं आहे। हे 15 दिवस झालेले आहे। बायामध्ये खूप वातावरण असं झालेलं आहे। तर बाया रडतात म्हणजे 4-4 हजार बिडी करण्यासाठी। पान बघितले तर एक असं ताटपत्रीसारखं पान आहे। तंबाखू एकदम ते बसत नाही बिडीला। 4-4 हजार, 8-8 हजार माप घेऊन यावं म्हणून असं मालकना सक्ती करते। तर 1 दिवस माप घेते। आम्हाला माप देण्यामध्ये काय आमचं बहुमत नाही आहे। म्हणजे माप दिल्यासारखं आम्हाला मजुरी पण भेटती। म्हणजे सरकारचं डाव, मालकचं डाव असं आहे की आम्हाला सर्व्हिसमध्ये, प्रायव्हेट फंडमध्ये, ग्रॅज्युटीमध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये जे काही सरकारी नियमाप्रमाणे या आम्हाला धोकादायक आहे। त्यासाठी आम्हाला रोज काम पाहिजे। म्हणजे 1000चा द्या, 1500चा द्या, 2000चा द्या, म्हणजे रेग्युलर आमची रोज हजेरी लागली पाहिजे। या मागणीसाठी लालबावटा बिडी कामगारच्या माध्यमातून आम्ही आज लेबर सहाय्यक आयुक्त कामगारला आम्ही निवेदन दिलेलं आहे। शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी C2 संलग्न लालबावटा विडी कामगार युनियन सोलापूरच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांना C2चे नेते युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे विडी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख, युसुफ मेजर शेख, ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती।